हा प्रकरण काल असंच एक जण पडला, आज दुसरा माणूस पडला. या रोडवरूनही लोक पडायला लागले बघा. नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. बातमी आहे अंबड येथून. अंबड शहरातील मुख्य रस्ते अंधारात. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा रोष. अंबड शहरातील मुख्य रस्ते अंधारात असल्याने स्ट्रीट लाईट बंदमुळे अपघात घडत असून नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील मुख्य रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील महावीर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, भालगाव रोड तसेच जालना बीड मुख्य मार्गावरील डिव्हायडरवरील खांबांवरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारात जात आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरच अंधार असल्यामुळे महिला, मुली, लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच वाहनधारकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या समस्येबाबत लोकात्मा न्यूज चॅनलने यापूर्वीही बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच नागरिकांनी अंबड नगर परिषद व संबंधित प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावर अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्री अंदाजे 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास महावीर चौक समोर जय हॉटेलजवळ एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर असलेल्या डिव्हायडरवरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे परिसर पूर्णपणे अंधारात होता. त्यामुळे एका मोटारसायकल स्वाराचा वाहनावरील ताबा सुटून तो रस्त्यावर घसरून पडला. या अपघातात संबंधित मोटारसायकल स्वाराला गंभीर दुखापत झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. तसेच संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरच अंधार असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करून प्रकाश व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. हे लाईट पण नाही आहे इथं. लाईट बऱ्याच दिवसापासून लाईट नाही आहे रोडला आणि लोक पडायला लागले. हे पाणी पडलेलं हे बघा. ते पाणी टाकून द्यायला कोणी पाणी टाकलेलं काय माहिती. आता तो माणूस आता स्लीप झाला. सेठ मला सांगा, एक जण गेला, त्याची पायाची वाटीच गेली त्या माणसाची. गोष्ट मला सांगा, ही जे खांब्यावरली जी लाईट आहे ही लाईट किती दिवसापासून बंद आहे? आता 15-20 दिवसापासून तर काही दिसली नाही. त्याच्या पुढं अजून पहिले किती दिवसापासून ते माहीत नाही मला. बरोबर. आपण काय मागणी करणार आहात प्रशासन? लाईट पाहिजे रोडवर. अजून काय? सेठ आपलं नाव? लोकाला मी दिनेश जोशी.